छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भगवान बिरसा मुंडा की, सगळ्या आदिवासी बांधव भगिनींचा इकडे आटे जमेल शेतस त्या समदा ताईसले मना नमस्कार। तुम्हाला करता या भाऊनी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण योजना आणेल शे, तुम्ही अर्ज करा ना। केलाय ना अर्ज सगळ्यांनी? आते रक्षाबंधन ना पहिले तुमना खातामा ओवाळणी जमा होणार शे। तुमच्या खात्यात 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। असं आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात, माझ्या आईला काही बोलायचं नाही, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, असं लहान लहान मुलं सांगतात। यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट। सगळीकडे बोलबाला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बहीण आणली, आता लाडक्या भावांचं काय? आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली। 6,000, 8,000, 10,000 रुपये आमच्या लाडक्या भावांना देखील स्टायपंड मिळणार। हे स्टायपंड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो, तुम्ही तर दिलं नाही, आम्ही देतोय, त्याचं स्वागत केलं पाहिजे। काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाहीत, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय। मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये। आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार? अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं? तुम्ही तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते। ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय। आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवतायत, कोर्टाने पण ते फेटाळून लावलं। माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं। कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला, बरोबर आहे ना? अरे तुम्ही दिलं नाही, आम्ही द्यायला लागलो, तुमच्या पोटात काय दुखतंय? आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आज मी आपल्याला एवढंच सांगतोय, सर्वसामान्यांचं सरकार आहे। एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला का होऊ नये? मला सांगा बरं, शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं पाहिजे का? हे देखील त्यांना हजम होत नाही, त्यांच्या पोटात दुखतंय। अजून पण ते काही ना काही कुरघोडी चालू आहेत। आज सरकार पडणार, उद्या पडणार, 4 महिन्यांनी पडणार, 5 महिन्यांनी पडणार, परंतु तुमच्या आशीर्वादाने सरकार अजून मजबूत होत गेलं आणि सरकार
विविध योजना सुरू केल्या सरकारने तुमच्या आशीर्वादाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या योजनेमध्ये 1,00,000 2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले. 1.5 कोटी लक्ष द्या. आपण जो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो, दिवाळीला दिला, गणपतीला आता आपण देणार आहोत, त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले. अरे का बाबा, तुम्हाला काय बघवत नाही? सर्वसामान्य गरीब माणसाला साखर, तेल, तूप, डाळ, रवा, मैदा हे मिळतंय का? तुमच्या पोटात दुखतंय? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा, ज्याला गोर गरिबाची जाणीव नाही. या सरकारला गोर गरिबाची, माझ्या बहिणींची जाणीव आहे. आणि म्हणूनच या जाणीवेतून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. महिला सक्षमीकरण केलं. एसटी मध्ये 50% सवलत दिली ना? एसटीचा प्रवास करता की नाही आपण? या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय. कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या. कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि मुलींना, ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, त्यांना 50% फी आपण सरकार देत होतो. मला इथे दुःखाने सांगावं वाटतंय की एकदा रात्री 1 वाजता मला एक बातमी समजली. एक मुलगी 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालकांनी भरायची असते, पण 50% पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. दुर्दैवाने ही घटना घडली. मी त्याच दिवशी रात्री 1:30-1:45 वाजता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि मी सांगितलं, सरकार काय कामाचं आहे? सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचंय त्यांची 100% फी मोफत करून टाका. आणि तो पण आपण निर्णय घेतला. तोही निर्णय माझ्या बहिणींनो आपण घेतला. आज आपण महिलांना देवी समान मानतो. इकडे आपण त्यांचं पूजन केलंय. त्यांना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणतो. फक्त फोटोत पूजा करून उपयोग नाही. त्यांना प्रत्यक्ष आणि डायरेक्ट मदत केली पाहिजे, म्हणून आपण ही योजना आणतोय. आणि म्हणूनच मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लेक लाडकी लखपती मध्ये तिच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार, ही देखील योजना आपण चालू केलेली आहे. आणि म्हणून या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या. म्हणून आपल्याला मी सांगतो, लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आपल्या घरी नांदल्या पाहिजेत. सरकारचा तोच प्रयत्न आहे. तेच पुण्याचं काम सरकार करतंय. आणि म्हणून मुलगी शिकली, प्रगती झाली हे आपल्याला माहित होतं. परंतु आता आपण अभिमानाने सांगू शकतो, मुलगी शिकली आणि जावयाची सुद्धा प्रगती झाली. कारण आपण त्या मुलीसाठी योजना करतोय. कारण ती तिच्या पायावर, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद आपलं सरकार तिला देत आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देतो. म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण वर्षाला 6,000 रुपये देतोय. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करणार आहे देशातलं पहिलं सरकार, आपला पहिलं राज्य आहे. आज आपण त्यांना 750 HP पंपाने शेती करणाऱ्यांना
आपण वीज बिल माफ केलेलं आहे. हाही मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज तरुणांना, माझ्या बहिणींना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना, कामगारांना सगळ्या योजना आपण सुरू करतोय. आणि मी आपल्याला विश्वास देतो. हे बाबा कोणाला लागलं नाही ना. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. कुणालाही अडचण येणार नाही असं काम या ठिकाणी आपले आमदार ताई पण आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत. ताई, कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर लगेच सांगा, तुमची अडचण दूर होईल. या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची भेट रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो. आणि मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. खात्री आपल्याला देतो, पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या सगळ्या भावांना मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या.